बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी परभणीमध्ये जायला हवं होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय। सूर्यवंशी कुटुंबियांचा आक्रोश ऐकू येत नसेल तर आपण निर्दयी आहात अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे। त्याची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं। परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला। आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण त्यांना घेतलेलं आहे। राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले, ह्याच्यामुळे आपलं पित्त का खवळावं? राहुल गांधी परभणीत आले, आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून। आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते। गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण। राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवतात। त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून। राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो।